महाराष्ट्र थोडा मुहूर्त चांगला नाही झाला. सुरुवात मध्ये दादा येणार होते, दादा आजारी झाले, व्यवस्थामध्ये पण थोडीफार अडचण झाली. आता माईक पण बिघडला. महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून, ज्यांचे मार्गदर्शनामध्ये आजच्या कार्यक्रमाची कल्पना झाली असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस आणि ज्यांच्या हस्ते आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार होते असे आमचे उपमुख्यमंत्री, पुण्याचे पालकमंत्री, आपले सर्वांचे लाडले अजितदादा पवार, इथे उपस्थित अविनाश धर्माधिकारी साहब, अभय बंजारी जी, श्रीमती मनीष वर्मा, नितिन पाटिल जी, श्रीमती माधवी सरदेशमुख जी, केलकर जी आणि दादाने आपले 2 प्रतिनिधी पाठवले, नंदकुमार काटकर जी आणि दिगंबर रोंदल जी, हे दोघे पण इथे उपस्थित आहेत. आपल्या सर्वांना माहिती असेल की आजचे जे भाषण झाले, एकही कोणाने भाषण आपली जे लिहून आणले होते ते वाचले नाही. सर्वांनी इथे ऑन द स्पॉट मनापासून वाचले, म्हणून सर्वांना आनंद आला. मनीषा मॅडम, वर्मा मॅडम मध्ये आम्ही एकत्र काम करत आहे, त्याने म्हणे मी आज सर्वात जास्त त्यांचे चांगला म्हणून की भावुक म्हणून मला माहित नाही, पण अतिशय आनंददायी भाषण मनीषाताई तुमच्या आजच्या झाला. सरदेशमुख मॅडम आमचे नवीन कमिशनर आहेत, त्याने पण अतिशय चांगला भाषण दिला. वंजारी साहब, अमेय वंजारी जी 25 वर्षापासून टाटा बरोबर आहे आणि 10 वर्षापासून हा संस्था चालत आहे. ते आजचे कार्यक्रमामध्ये आमच्या निमंत्रणाने स्वीकार करून मुंबईतून फक्त तुमच्या भेटण्यासाठी आलेला आहे. हा तुमचा मान आहे, मी आपल्या मनापासून आभार मानतो. आणि धर्माधिकारी साहेबांचे नावावर धर्माधिकारी असाही नाही लिहिला गेलाय, ते धर्माधिकारी आहे. ते एक मोठे पत्रकार होते, सक्सेसफुल पत्रकार होते आणि सक्सेसफुल पत्रकारातून ते IAS मध्ये सिलेक्ट झाले आणि IAS मध्ये ते मोठी पोस्टवर होते. आता ते त्यावेळी त्यांच्या मनामध्ये काय आला कोणाने माहित नाही, पण ते आज तिथून व्हॉलंटरी रिटायरमेंट न घेतला असता तर ते आज ते कुठले मोठी म्युनिसिपालिटीचे कमिशनर असता किंवा चीफ सेक्रेटरी किंवा हे पोस्टवर असता. असा त्यांच्या एक त्यांच्यामध्ये एक्सेप्शनल डिलाइट आहे, लाईट आहे. त्यांच्याबद्दल अरुण सोरीजीचे एक वर्ड मी सांगू शकतो. वाय ही हॅज डन दिस, वाय ही हॅज लेफ्ट द IAS and why he has started the Chanakya Mandal. What is the reason? There is no reason. For you and me, it's very difficult to leave the post of a IAS where everybody comes to you and say you sir, and you are putting yourself to a service sector with a complete new start. That time Chanakya Mandal was nothing. Arun Sir is what I said, to be able to serve the Indian society better. I think that was your motto at that time. मी ते आलेले सर्व इंडस्ट्रियल पार्टनर्सचे पण स्वागत करतो. तुमच्या मुले ओनचे हा मोठा जे आमच्या संकुल आहे त्यामध्ये विभिन्न लॅब बसलेली आहे. तुम्ही मुलासाठी मुलीसाठी संचालन करता. इथे 5 ठिकाणी आपण एकत्र आज हा प्रशिक्षण शिबिरचे उद्घाटन करत आहे. ते 5वी ठिकाणी जे मुले मुली जमले त्यांचे पण मी स्वागत करतो. आणि दादा इथे असता तर दादाने काय सांगितलं असता हे मी दादांचे PA कडून ते कॉपी मागून घेतली. आता मी स्वतःचा काय बोलणार नाही. दादाच्या जे भाषण दादा आज खरी दादाची मनामध्ये इच्छा होती यायची. काल रात्रीपर्यंत पण दादाच्या मनामध्ये होता. सकाळी निकालाचा प्रयत्न केला पण डॉक्टरने नकार सांगितला म्हणून दादा येऊ शकला नाही. हा एक आपल्या सर्वांसाठी एक पुढे कधी आपण दादाचे रिक्वेस्ट करून दादाने इथे आणून सर्वांनी भेटायच्या वेळी दादाचे रिक्वेस्ट करू.
दादाने जे मनामध्ये होता ते मी एक 2-3 मिनिटांमध्ये सांगतो. या प्रशिक्षण कार्यक्रमात पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती येथे सहभागी झालेल्या सर्व प्रशिक्षकांचं मी दादातर्फे स्वागत करतो, अभिनंदन करतो. या प्रशिक्षण कार्यक्रमातून माध्यमातून आपण आपल्या राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना प्रशिक्षकांना अधिक सक्षम आणि कुशल बनवण्याचा प्रयत्न करीत आहेत. आपले देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी साहेबांच्या संकल्पातून कौशल्य विकासावर विशेष भर देण्यात आला. त्या अनुषंगाने राज्यातील ट्रेन द टीचर हा उपक्रम राबवण्यात येत आहे. इथे माझ्या एक पण ऍड करतो, हा जे कौशल्य विकास विभाग आहे हे 2014 मध्ये ज्यावेळी माननीय नरेंद्रभाई मोदी प्रथम वेळेला प्रधानमंत्री झाले त्याने आज सुरू केला. आणि ते प्रधानमंत्री झाले त्यांचे 2 महिन्यानंतर कोणाने ते विचारले की आता तुम्ही प्रधानमंत्री झाले, तुम्ही प्रधानमंत्री नसता तर तुमच्या प्रिफरन्सचा डिपार्टमेंट कोण असता, तुम्ही होम मिनिस्टर बनले असते किंवा परराष्ट्र मंत्री बनले असते. त्याने 1 मिनिटामध्ये जवाब दिला की मी प्रधानमंत्री नसतो तर माझ्या प्रिफरन्सचा डिपार्टमेंट कौशल्य विकास विभाग असता. हा त्याच्या मनामध्ये त्यावेळी पण आहे आणि आज पण आहे. आणि म्हणून जे काही आम्ही इथे प्रयत्न करत आहे हे माननीय प्रधानमंत्रीजी सपनानंतर देवेंद्र फडणवीसजी ज्यावेळी मुख्यमंत्री झाले त्याने पण 2015 मध्ये महाराष्ट्रामध्ये प्रथमतः डिपार्टमेंट सुरू केला. त्यांच्या सपनामध्ये जे काही कौशल्य विकासच्या काही कल्पना होती ती आम्ही सर्वजण मिळून साकार करू, पण तुमच्या सहकारशिवाय हा शक्य नाहीये. आज आपण हा एक मोठा कार्यक्रम 5 ठिकाणी केला, पण हा एक अर्ध कार्यक्रम आहे. अर्ध पूर्ण आम्ही आता यामध्ये आमच्या बेस्ट नाहीये, आमच्या बेस्ट अजून यामध्ये आणायचं आहे. बेस्ट कसं आणायला शकता तर त्यासाठी जे आमचे ऑफिसर्स आहे त्याशिवाय धर्माधिकारी आणि बंजारीजी साहेबांना महाराष्ट्राचे 18,000 आमचे टीचर्स आणि 1 लाख विद्यार्थी त्यांच्या तर्फाने रिक्वेस्ट करतो की तुम्ही समाजासाठी तुमच्या मनामध्ये जे करायचं आहे अति तुम्ही हा इथे ट्रेन द टीचरच्या प्रोग्रामने आपण ओन करावा आणि तुम्ही ते स्पेशल मोहीम तयार करून हे आपण सक्सेस करावा. हे सक्सेस झाले तर आमचे 1 लाख विद्यार्थी सक्सेस होईल असा आपण सर्वांच्या मनामध्ये आहे. परत दादा, आपल्या राज्यातील युवकांना रोजगार सक्षम बनवण्यासाठी प्रशिक्षकाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. अद्ययावत ज्ञान आणि कौशल्य असलेले प्रशिक्षक विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करू शकतात. दादाने इथे उद्योग क्षेत्राचे लोक आले त्यांच्यासाठी दादाच्या मी आव्हान, राज्यातील ITI संस्थांचे आधुनिकीकरणासाठी उद्योगाने हात लावा असा दादातर्फे विनम्र आव्हान आहे. आम्ही सर्व ITI 419 ITI आता देशमुख मॅडमने सांगितला आम्ही ओपन करत आहे प्रायव्हेटायझेशन साठी. आम्हाला मनामध्ये हा नक्की आहे की आम्ही जे काही उभा केला आहे ते तुमच्याशिवाय, तुमच्या बरोबर घेण्याशिवाय आम्ही पुढे जाऊ शकत नाही. आम्ही ते वर्मा मॅडमचे नेतृत्वामध्ये एक आम्ही 2-3 अल्टरनेटिव्ह तयार करत आहे 10 वर्षासाठी, 30 वर्षासाठी. आणि ते जिथे साधारणतः जिथं आम्ही सरकारने काही नाही पाहिजे, तुम्ही चालवा, पण ते अपलिफ्टमेंटसाठी जे काही फंड गरज आहे तर 50% तुम्ही आणा, 50% आम्ही सरकारतर्फे कंट्रीब्यूट करू किंवा 60-40 करू, जे काही गरज असली ते पण करू, पण पुढे यावा. त्याशिवाय हा काय होणार नाही. आमची लिमिटेशन्स आहे, तुमच्याकडे बुद्धी आहे, तुमच्याकडे एक प्रोफेशनल मॅनपॉवर आहे. आपण एकत्र आलो तो चांगला होईल. आता दादा यावेळी 11वा बजेट पेश करणार आहे. तो त्यासाठी दादाने सांगितलं आहे की देशाची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे उद्दिष्ट आहे. राज्याच्या $1 ट्रिलियन उद्दिष्ट गाठण्यासाठी उद्योगाने त्यांच्या काम करण्या प्रशिक्षित मनुष्यबळ भरीव योगदान द्यावा असा दादा त्याने आवाहन करत आहे. मला माहिती आहे की दादा स्वतः इथे असता, दादाचे मुखातून तुम्ही ऐकलं असताल तर तुम्हाला चेहऱ्यावर आनंद आला असता आणि 2-3 वेळा ताली पण वाजली असती. पण आता दादांनी आता तर ते सांभाळून घ्या. आजच्या औद्योगिक युगात केवळ शैक्षणिक यात्रा पुरेशी नाही तर कौशल्य आणि तंत्रज्ञानावर प्रभुत्व आवश्यक आहे. ट्रेन द टीचर सारखे उपक्रम प्रशिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नवी तंत्रज्ञान सुसूजित करतात. युरोपियन देशाने कुशल मनुष्यबळसाठी मोठी आवश्यकता. हे कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठी पहिले पाऊल महाराष्ट्र सरकारने टाकलेले आहे. भारतातील तरुण आणि जागतिक कंपन्यांमध्ये उच्च पदावर आहे. सॉफ्टवेअर, डेटा अभियांत्रिकी, डिजिटल मार्केटिंग यासारख्या क्षेत्रात भारतीय तरुणाचा दबदबा आहे.
ब्रेन गेन म्हणजे आपल्या तरुणांनी मिळवलेली ज्ञानाच्या आपल्या देशाच्या प्रगतीसाठी उपयोग यावा हा आमचा प्रयत्न आहे. आपले तरुणांनी जागतिक स्पर्धांसाठी सज्ज करणे, त्यांचे योग प्रशिक्षण मार्गदर्शन देणे हे आपले लक्ष्य आहे. आजचा हा ट्रेन द टीचर उपक्रम त्याच्यासाठी एक महत्त्वाचा पाऊल आहे. तरुणांना जागतिक पातळीवर संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपला ITI मधील प्रशिक्षण सक्षम बनवणे आणि त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना योग्य कौशल्य देणे हा आपला ध्यास असावा. भारतीय तरुणाचे स्वप्न देश विदेशाच्या विकासाचा कल आहे, तीच आपली शक्ती आहे. दादाचा असा विश्वास देत आहे की दादाने असं सांगितलं की माझा विश्वास आहे की ट्रेन द टीचर हा उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या प्रशिक्षकाची गुणवत्ता वाढेल आणि त्याद्वारे आपल्या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण मिळेल. यामुळे आपल्या राज्यातील युवकांना अधिकाधिक रोजगार संधी उपलब्ध होईल. त्यासाठी राज्याचा आर्थिक विकास महत्त्वपूर्ण योगदान मिळेल. ट्रेन द टीचर हा उपक्रम यशस्वीसाठी दादातर्फे सर्व प्रशिक्षक अधिकारी आणि कर्मचारी यांना शुभेच्छा दादा देत आहे आणि आपण एकत्र होऊन आपल्या राज्यातील उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करू असा दादाचं आव्हान आहे. मी जास्त वेळ बोलणार नाही. आता आपण सर्व जे काही इंडस्ट्रियलिस्ट पार्टनर्स आहेत त्यांच्या पण ते सरकार आहे. मला माहित आहे की आपली आता टेकिंग इन टेक कॅपॅसिटी कमी झाली आहे. पूर्वी आपण 2 तास भाषण ऐकू शकता होता. 10-10, 15-15 किलोमीटर आपण सायकल घेऊन मोटरसायकल घेऊन नेतामाचे भाषण ऐकण्यासाठी जात होते. आता एक भाषण सुरू झाला तर अर्धा तास नंतर आपण घडी बघता की कधी संपणार आहे. आज तुमची चूक नाही, आमची चूक आहे. ते मोदीजी नेहमी सांगता की राजनीतिक लोकांनी जे व्यवहार केला 70 वर्षामध्ये म्हणून आमची या स्थिती झाली. आम्ही सांगतो, मोठे मोठे भाषण करतो, मोठे मोठे आश्वासन देतो. आम्हाला पण माहिती आहे की आश्वासन पूर्ण होणार नाही, म्हणून आमची क्रेडिटेबिलिटी कमी झाली आणि म्हणून लोक आमच्यावर विश्वास करत नाही. आता ते परत विश्वास निर्माण करायचा असेल तर जे काही तुम्ही सांगा ते तुम्ही करा आणि जे काही करायचं फक्त तेच सांगा. आम्ही जे निर्धार केलेला आहे, आमचा निर्धार असा आहे की पूर्वी ITIचे विद्यार्थ्यांसाठी गावामध्ये कोणी मोठा परिवार असेल की त्यांना काही मुली पाहिजे की मूल पाहिजे लग्नासाठी, तो ITI शिक्षित कोण आहे ते विचारायचा, तर तिथे आपले मुली द्यायची. आता परत हा वेळ आणायची. मुला मुली तुम्ही तुमची पसंती घ्या, पण आमची ITI आम्ही इंजिनिअरिंग कॉलेजपेक्षा जास्त चांगली करू. आणि हा सर्व माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माझे दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पाटील आणि एकनाथरावजी शिंदे तिघांचे आशीर्वाद आमचे बरोबर आहे. मी प्रामाणिकपणे सांगतो की एकच माणूस दुनिया बदलू शकतो. आमच्याकडे 2 माणूस आहे आणि अविनाश धर्माधिकारी आणि वंजारीजीने साहेबांना त्याग केला, केलकर साहेबांनी त्याने सहयोग केला की आम्ही 2 वर्षानंतर ITIचे कायाकल्प करू. तो आम्ही नक्की कायाकल्प करू शकतो. त्यांची क्रेडिट त्याने दोघांना जास्त मिळणार नाही, क्रेडिट आम्ही घेऊ, पण लोकांच्या मुलीचा फायदा होईल त्यासाठी ते नक्की करतील असा मी विश्वास ठेवतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.